वादळी वाऱ्यामुळे 101 जणांचा मृत्यू झालाय। प्रयागराजमध्ये सर्वाधिक 21, भदोहीमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला। या भीषण वादळामुळे जिल्ह्यामधली विविध भागांमध्ये झाडं आणि विजेचे काम कोसळले आहे। भदोहीमध्ये अनेक ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 24 तासात मदत करावी असे आदेश दिले आहेत। अधिकाऱ्यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। तर उत्तर प्रदेशमधील बरेलीमध्ये भीषण चक्रीवादळाने अक्षरशः तांडव केलं आणि संपूर्ण जिल्ह्यात हाहाकार माजवलाय। अचानक बदललेलं वातावरण आणि नंतर सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नागरिकांना सावरण्याची संधीच मिळाली नाही। एका निर्माणाधीन मंगला कार्यालयाचं टीन शेड वादळात उडून गेलं। त्यासोबतच नन्हे मिया नावाचा तरुणही हवेत उंच उडाला। अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। नन्हे मिया सुमारे 40 ते 50 फूट उंचावर उडून काही अंतरावर एका मक्याच्या शेतात जाऊन पडले। या भीषण अपघातात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आणि गंभीर दुखापत झाली आहे। आता बातमी राष्ट्रवादीच्या गोटात नाही। राष्ट्रवादीला सोड चिठ्ठी देऊन आनंद परांजपे आता शिवसेनेचा झेंडा हाती घेण्याची शक्यता आहे। शिवसेनेत